नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव. मी बाळासाहेब गुंजाळ. आज आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून काही शेतकरी शेती पाहण्यासाठी आले होते आणि त्यांना आज आपण आपला पेरूचा प्लॉट दाखवला आहे. आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत. दादा, आपलं नाव सांगा. मी प्रवीण साताडेकर. मी बांदा वाफली इथे राहतो. बरं. आता पेरूची बाग बसला, तुम्हाला कसं वाटतं? काय कंडिशन आहे पेरूची बागेची आता? छान, बरं वाटलं. 3 वर्षाची बाग आहे तुमची. हो. आणि फुलाची setting. फळांची सेटिंग झालेली आहे. हां. सो ते बघून अजून बरं वाटलं. बरं. कारण की आता खूप लांबून म्हणजे अति पाऊस चालू आहे. आता सध्या अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे, परंतु इतक्या अडचणी सुद्धा आपल्या बागेपर्यंत पोहोचले. आणि त्यांना फक्त पेरूच नाही तर पेरू व्यतिरिक्त त्यांचं जे काही इतर आहे, सीताफळ असेल, ड्रॅगन फ्रूट असेल, या सगळ्याची माहिती आपण आज आपल्या फार्मवरती देणार आहोत. आणि त्यांच्या जिकडे जे काय शेती आहे त्या शेतीमध्ये ते येणार आहे का नाही याची सुद्धा आपण त्यांना इन्फॉर्मेशन देणार आहोत, की ज्याच्या माध्यमातून ते आपली शेती चांगली करतील आणि आपल्या सारखी शेती त्यांचे काही होईल की नाही या संबंधी सुद्धा आपण मागोवा घेणार आहोत. आणि त्याच्या माध्यमातून त्यांना आपण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की नवीन शेतकरी उतरत आहेत आणि आपले नवीन प्रयोग तिथे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना काही गोष्टींचा अनुभव नसतो आणि हाच अनुभव आपण आपल्या शेतीच्या माध्यमातून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यांच्या भागामध्ये कोणतं पीक चांगल्या पद्धतीने येणार आहे या संबंधित आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. धन्यवाद.